हॅलो अँड वेलकम बॅक. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्तच असाल. तर मला आज माझं किचन काउंटर टॉप क्लीन करायचं आहे. तर मी काय केलं, सर्वात आधी किचन टॉवेल जे आहे ते गरम पाण्यामध्ये टाकून दिले, भिजत घातले की एकदम ते क्लीन होतात. जास्त आपल्याला एफर्ट्स लागत नाही कापड वगैरे धुवायला. आणि तिकडे माझे कापड मुरत आहे छान गरम पाण्यामध्ये, तोवर मी माझी इकडे भांडे घासून घेत आहे. भांडे घासायला जास्त वेळ लागत नाही. एकदा आपण सुरू केलं ना, आपले किती भांडे असले तर एकदा भांडे घासून होऊन जाते. आणि सर्वात मेन काम मला वाटते भांडे घासणेचं आहे. नाहीतर भांडे जर आपण घासले नाही तर ओट्यावर ते तसंच खरकटं अन्न वगैरे सगळं पडलेलं राहतं आणि त्याच्यावर आपल्याला किडे वगैरे मुंग्या वगैरे लागायची शक्यता असते. म्हणून भांडे घासायचं काम मी आधी करून घेत असते, म्हणजे बाकीचे कामं आपण नंतर पण करू शकतो. तर मैत्रिणींनो, आपल्याला प्रत्येकच गोष्टीची एक्साइटमेंट असते. सर्वात जास्त एक्साइटमेंट जी असते ती म्हणजे आपल्या घरात येणारी नवीन वस्तू. आणि माझ्या किचनसाठी मी एक नवीन वस्तू घेतलेली आहे. तर त्याच एक्साइटमेंटमध्ये मी माझं किचन काउंटर टॉप क्लीन करत आहे. कारण ती जी वस्तू मी घेतली आहे ती मला किचन काउंटर टॉपवर लावायची आहे. तर म्हटलं आधी किचन काउंटर टॉप क्लीन करून घेऊया आणि मगच ती वस्तू आपण लावूया, जेणेकरून आपल्या नवीन वस्तूला पण छान एक नवीन लूक येईल आणि आपलं किचन अजून आपल्या किचनला आणखी शोभा येईल. तर त्यासाठी म्हटलं एकदा आपण सगळं नीट क्लिनिंग करून घेऊया. तर काय होते मैत्रिणींनो, आपण घरामध्ये कुठलीही वस्तू येत असेल आपल्या घरी किंवा आपल्या किचनमध्ये, तर आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप आनंद मिळतो. तसंच खूप दिवसाची म्हणजे हृदयाच्या पप्पांची इच्छा होती की मी खालून पाणी आणत होती. तर खाली फर्स्ट फ्लोअरलाच राहते मी. खाली नळ आहे पाण्याचा, तर फिल्टर नाही आहे माझ्याकडे. तर त्यांची खूप दिवसाची इच्छा होती की आपल्या घरी फिल्टर घ्यावं, की मी खाली जाऊन पाणी आणायला नको. मला त्रास होतो ना वरती पाणी आणा. जास्तच पाणी लागतं आहे. आता उन्हाळा पण येतो आहे, त्याच्यामुळे मग हृदयाच्या पप्पांनी काय केलं, फिल्टर घेऊया करून आता आम्ही ठरवलं की आता उन्हाळा आहे तर आता आधीच फिल्टर घेऊन घेऊया. कारण नंतर मग जर उन्हाळ्यात नळाचा वगैरे प्रॉब्लेम झाला किंवा नळाला वगैरे पाणी नसलं तर पाण्यासाठी धावपळ पॉसिबल नाही. कारण हृदयाच्या पप्पांचा पण ऑफिस आवर जास्त आहे आणि मग पाण्यासाठी आपण कुठे धावपळ करायची. त्यासाठी मग आम्ही काय केलं, आधीच फिल्टर घेतलं. तर माझे भांडे घासून झाले आहे. तर मी सगळे काउंटर टॉपवर जेवढे पण मी भांडे ठेवले होते ते सगळे खाली काढून घेतले. कारण मला आता काउंटर टॉपची क्लिनिंग करायची आहे. सगळं जर आपल्याला क्लीन भेटलं, सगळीच जर भांडी वगैरे आपण खाली काढून ठेवली तर आपल्याला व्यवस्थित क्लिनिंग जी आहे ती करता येते. नाहीतर आपल्या ते मध्ये आपले जे हात घाण आहे ते सगळे त्या भांड्यांना लागते आणि एक काम आपलं धड होत नाही. तर मैत्रिणींनो, आता जेव्हापासून मी यूट्यूब सुरू केलं आहे, जेव्हापासून माझे व्हिडिओ तुम्ही सगळे बघत आहे, छान-छान कमेंट करत आहे आणि मला एवढं छान वाटत आहे की नाही बा, आपला पण एक ग्रुप बनला आहे. आपल्याला पण छान-छान मैत्रिणी भेटल्या आहे. आपल्याला सजेस्ट करत आहे की ताई असं नाही तसं करा. काल माझ्या व्हिडिओमध्ये थोडा व्हॉईस ओव्हर करताना आवाज कमी जास्त होत होता. तर मला 2 ताईंच्या कमेंट आल्या की ताई व्हॉईस ओव्हर तुमचा आजचा म्हणजे आवाज कमी जास्त येतो आहे. तर मला एवढं चांगलं वाटलं त्यांनी जे मला सजेस्ट केलं की नाही बा, आपले व्हिडिओ जे आहेत ते कोणी ना कोणी वेळ काढून बघत आहे. मला हेच खूप मोठं असं कमवल्यासारखं वाटलं. खूप मोठी कमाई मला माझी याच्यातच वाटली की नाही, आपण जे करतो आहे, जी मेहनत घेतो आहे, याची कोणीतरी दखल घेत आहे आणि आपल्याला सांगत आहे की नाही ताई, तुम्ही सगळं चांगलं करत आहे. फक्त एका गोष्टीमुळे तुमचं वाया जायला नको, म्हणून ते आपल्याला सजेस्ट करतात की नाही, तुमचा व्हॉईस ओव्हर बरोबर जमला नाही आहे, आवाज बरोबर येत नाही. एका ताईंनी मला सजेस्ट केलं की ताई, तुम्ही मोबाईल एका जागेवर ठेवून व्हॉईस ओव्हर करत जा, की हलवत नका जाऊ मोबाईल. आणि माझं असं नेहमीच होते की माझ्या हातात मोबाईल असतो आणि मोबाईल मूव्हमेंट होतच राहते हाताची बोलता बोलता आणि मोबाईल हलला जातो. त्यामुळे त्यामुळे पण आवाज कमी जास्त होतो. पण काल झालं असं
की आमच्या इथे मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये मागे मी किचन क्लिनिंगचा व्हिडिओ बनवला. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की आमच्या जे शेजारी ताई आहे त्यांच्याकडे थोडं रिनोव्हेशनचं काम सुरू आहे. तर तिथे रिनोव्हेशनचं काम सुरू असल्यामुळे काय झालं, त्यांच्या ज्या गॅलरीमध्ये जी त्यांनी जुनी ग्रिल लावली होती ती काढून टाकली. ती खराब झाली होती आणि ते फुटल्यामुळे लहान मुलांना थोडा त्याचा धोका होता. तर त्यांनी सगळं ते काढून चेंज केलं. तर ते त्यांची काल ग्रिल फिट करणं सुरू होती. तर त्यामुळे एवढा आवाज येत होता की व्हॉईस ओव्हर करणंच पॉसिबल होईल की नाही असं मला वाटत होतं. तर कसंबसं मी व्हॉईस ओव्हर केलं आणि व्हॉईस ओव्हर करायला पण मला असा वेळ भेटत नाही, प्रॉपर वेळ मिळत नाही मला. हृदयाला मला आधी झोपवावं लागतं. हृदया झोपली की मी व्हॉईस ओव्हर करते. कारण हृदया जर जागी असली ना, तर थोडा-थोडा तिचा नॉईज इकडून-तिकडून सुरूच असते. ती कंटिन्यू शांत नाही बसू शकत. लहान बाळ आहे आणि तिला मी काही म्हणू शकत नाही. फक्त हाच टायमिंग असतो मला व्हॉईस ओव्हर करायला, जेव्हा मी हृदयाला झोपवते. तर असं काल माझं झालं आणि त्याच्यामुळे माझा व्हॉईस ओव्हर काही जमला नाही. त्यासाठी मी खरंच तुम्हा सर्वांची क्षमा मागते. तर मी काय केलं, एका बाउलमध्ये थोडंसं डिटर्जंट टाकून, जो आपल्या घरी निरमा अवेलेबल आहे, तो टाकून घ्यायचा आणि सगळ्या टाईल्स एकदा आपण पुसून घ्यायच्या. म्हणजे स्क्रबर घेतला आहे एक आणि मी सगळं पुसून घेत आहे. न आपल्याकडे आपण निरमा किंवा डिटर्जंट वगैरे हे ते आपल्याला यूज करायचं नसेल, तर आपण नॉर्मल लिक्विड सोप किंवा लिक्विड सोप आपल्याकडे नसेल, विम जेल वगैरे नसेल, तर आपण शॅम्पू पण टाकला तरी छान टाईल्स जे आहे ते आपले चमकतात. मी लिक्विड सोप वगैरे यासाठी नाही टाकलं, की मला थोडा चिकटपणा थोडा वाटत होता टाईल्सवर. कारण जी धूळ आहे ती तेलामुळे सगळी चिपकून जाते आणि ती निरम्याशिवाय कशानीच निघत नाही. आणि असं काही नाही, की निरमा वगैरे आपण लावला टाईल्सला तर आपल्या टाईल्सची जी आहे शाईन कमी होते, असं काहीही नाही आहे मैत्रिणींनो. काही शाईन वगैरे कमी होत नाही. उलट एकदम आपण एकदा पुसून घ्यायचं पूर्ण निरम्याचं पाणी जेवढाही टाईलवर लावलं आहे. नंतर आपण तो कापड वॉश करून परत एकदा पुसायचं. काहीच तिथे आपल्याला असं वघळ उमटत नाही, पांढरं दिसत नाही आणि आपल्या टाईल्स आहे त्या आधीसारख्या एकदम अशा चकाकतात आणि किचनमध्ये पण प्रकाश छान येतो एकदा क्लिनिंग केल्यामुळे. आणि आपल्याला छान वाटतं तिथे काम करायला किचनमध्ये. प्रसन्न वाटते, पॉझिटिव्ह वाटते. ही जी खिडकी आहे, इथे ज्या आधी ताई राहायच्या, तर तिथे त्यांचा एक्झॉस्ट फॅन होता. तर एक्झॉस्ट फॅनमुळे सगळी ती खिडकी चिकट झाली आहे. मी इथे आल्यापासून 3 ते 4 वेळा ती खिडकी क्लीन करायचा प्रयत्न केला, पण ती काही होतच नाही. म्हणजे होत नाही याचा अर्थ बऱ्याच प्रमाणात ती खिडकी क्लीन झाली आहे. आता थोडी-थोडी होईल ती आणि तिथे एक्झॉस्ट फॅन लावायचा विचार सुरू आहे. पण मैत्रिणींनो, एक-एक सुरूच आहे. जेव्हापासून इथे आलो तेव्हापासून एक-एक सुरू आहे. आता ॲक्वागार्डचा पण काल एक खर्च झाला. एकदम लोड नाही देऊ शकत मिस्टरांवर. आपण रेंटनी राहतो, आपल्याला रेंट पण द्यावं लागतं आणि सगळ्या गोष्टी मॅनेज करावं लागतं. आपण एकटं राहतो, कोणती वेळ कशी येईल, तर त्यामुळे एका दमाने आपण खर्च करू शकत नाही. तर ही जी खिडकी आहे किचनची, ही खिडकी पण मी पुसत नाही. एकदम एकदा त्या निरमा आणि पाणी जे आहे त्या एका सॉफ्ट स्क्रबरने मी त्या घासून घेत असते ह्या खिडक्या. कारण ह्या खिडक्या पण तेलकट होतात आणि आतून बाहेरून छान खिडकी पुसून घेते. कारण ही जी खिडकी आहे इथे ते बाहेर काम सुरू होतं, त्याच्यामुळे एवढी धूळ आली आणि एवढी ती खिडकी खराब झाली आणि मला बाकी सगळं चालून जाईल कसंही असलं तर, पण मला किचन चांगलं पाहिजे आणि किचनची जी खिडकी आहे मला चांगली पाहिजे. कारण ही जी खिडकी आहे ती मला खूप प्रकाश देते माझे व्हिडिओ शूट करायला आणि छान वाटते, किचनला छान लूक येते या खिडकीमुळे. म्हणून मी या खिडकीची जास्त काळजी घेते आणि हिला जास्त क्लीन ठेवायचा प्रयत्न करते. माझं जे डेली किचन क्लीनिंग आहे त्यामध्ये मी सिंक वगैरे पूर्ण वॉश करून घेते आणि सिंकच्या जवळचे जे नळ आहे ते आणि वायपर हे सगळं मी क्लीन करत असते आणि पूर्ण गॅसची शेगडी आहे ती पूर्ण एकदा लिक्विड सोप लावून घासून घेते सॉफ्ट स्क्रबरनी आणि ती पुसून घेते. मी धुवत नाही, कारण धुतल्याने त्याला रस्ट वगैरे लागायची भीती असते. तर सगळं एकदा क्लीन करून घेत असते आणि जी खिडकी जिथून सुरू होत असते तिथपर्यंत माझं जी टाईल्स आहे ते मी डेली क्लिनिंगमध्ये पुसतच असते. तेवढा भाग माझा क्लीनच राहते आणि वरचा पण एवढी काही धूळ बसत नाही, कारण मी 15 दिवसाच्या नंतर ती क्लीन करत राहते. पण काय होते मैत्रिणींनो,
8 दिवस झाले की ह्या खिडकीवर एवढी धूळ येते. आता उन्हाळा आहे आणि इतका वारा वगैरे सुरू झालेला आहे आणि आताच एवढी धूळ दिसत आहे. तर ती खिडकी मला पुसायची असते. त्यासाठी मग मी काय करते, पूर्ण काउंटर टॉपच एकदाचं क्लीन करून घेते. छोटं असल्यामुळे एवढा काही वेळ लागत नाही. 1 तास जरी दिला माझ्या पूर्ण किचन काउंटर टॉप 1 पाऊण तासात माझं पूर्ण हे होऊन जाते किचन काउंटर टॉप क्लीन. मग हे जे किचनवर जे भांडे वगैरे आहे, केटल वगैरे ठेवले आहे, ही केटल पण मी एकदा पुसून घेते. ह्या केटलचं काय होते मैत्रिणींनो, जेव्हा मला यामधून तेल घ्यायचं असते, जेव्हा पण मी यातून तेल घेते तर याची वघड उमटते आणि तेल जे आहे ते खाली येते आणि नेहमीचंच आता ते क्लिनिंग करावं लागतं. दिवसातून 2-3 वेळा मी ती केटल जेव्हा पण तेल घेतलं तेव्हा छोट्या कापडाने, हे जे यूज अँड थ्रोवाले कापड आहे त्याने मी पुसून घेते. आणि किचन ट्रॉली डीप क्लिनिंगचा व्हिडिओ मला करायचा आहे. बघूया आता तो कधी होतो, मला कधी वेळ भेटते आणि हृदयाचं कधी मूड चांगलं राहते तेव्हा मी ते किचन ट्रॉली डीप क्लिनिंगचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करणारच आहे. तर माझं किचन काउंटरटॉप पूर्ण क्लीन झालं. वरच्या टाईल्स वगैरे, साईडने वगैरे मी सगळं पुसलं. तुम्ही बघू शकता की ते एकदम चमकत आहे. तर म्हटलं खालच्या ट्रॉलीज ज्या आहेत त्या एकदा पुसून घेते कोरड्या कापडाने. जी पण काही धूळ वगैरे असेल ती पूर्ण निघून जाईल. तर हृदया आली आहे तिच्या हातामध्ये स्प्रे घेऊन, स्प्रे बॉटल जी आहे ती घेऊन, आणि ती म्हणत आहे, "मम्मा हे स्प्रे बॉटल घे आणि हे पूस आणि असं-असं इथे मार." तर तिला म्हटलं, "हे आता नको आहे मला कोरड्या कपड्याने पुसायचं आहे, याची काही गरज नाही." तरी तिला आता सवय पडली आहे मला तसं स्प्रे करताना बघायचं. लहान मुलं ना पटकन अशा गोष्टीनं कॅच करत असते. म्हणून लहान सोबत आपण काय वागतोय आणि काय बोलतोय याच्याकडे खूप लक्ष द्यावं लागते. तर मी इथे स्प्रे बॉटल घेतली तिच्या हातातली आणि एकदा म्हटलं स्प्रिंकल करून घेऊ. कारण हा जर स्प्रिंकल केला ना एकदा, तर मग एकदम ओटा, टाईल्स आजूबाजूच्या सगळं एकदम शाईन करते आणि ओटा वगैरे क्लीन झाला. सगळं एकदम चमकलं. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. मग म्हटलं फ्रीजला एक हात मी मारून घेते. वरून जरी पुसला तरी मी आताच फ्रीजची डीप क्लिनिंग केली आहे. तो पण व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केला आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंटमध्ये नक्की सांगत चला. आणि हो, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब पण करत चला. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही, असं करू नका मैत्रिणींनो. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. चला तर मग बाय बाय.